विविध मागण्यांसाठी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। द्राक्ष बागांचे झालेले नुकसानाचे पंचनामे करण्याची मागणी। फळबाग नुकसानीचे पंचनामे करण्याच्या मागणीसाठी जालन्याच्या कडवंची गावातील शेतकरी आक्रमक। कृषी विभागाने 8 दिवसात नुकसानीचे पंचनामे न केल्यास आम्ही आमची पुढची आंदोलने दिशा ठरवणार। शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। विविध मागण्यांसाठी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। यावेळी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे। जालन्याच्या कडवंची गावासह आजूबाजूच्या गावातील मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, मात्र अद्याप देखील कृषी विभागाचे याचे पंचनामे केलेले नाहीये। त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे। तसेच वाघरू मंडळात नवीन प्रजन्यमापक यंत्र बसवण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। 8 दिवसात नुकसानीचे पंचनामे न केल्यास आम्ही आमची पुढची आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचं संतप्त शेतकरी म्हणाले। आरोप करत अद्यापपर्यंत कृषी विभागाने नुकसानीचे न केल्याची खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे। जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली, काय प्रमुख मागणी होती आणि कलेक्टरकडून काय आश्वासन मिळालं? आमची प्रमुख मागणी अशी होती की आता 2 दिवसापूर्वी आमच्याकडे पाऊस आणि धुक्याने द्राक्ष बागेचे खूप सारे नुकसान झाले होते। त्या संदर्भात जेव्हा आम्ही माहिती काढली तर आमच्या मंडळात वाघरळ ठिकाणी जे असलेलं प्रजन्यमापक, या मापकामध्ये 2 दिवसाचा पाऊस हा निरंक दाखवण्यात येत होता आणि विमा कंपनीकडून याचा कोणताच मोबदला की पाऊस निरंक दाखवल्यामुळं मिळत नसल्यामुळं, शेतकऱ्यांना विमा मिळत नसल्यामुळं आम्ही आज कलेक्टर साहेबांना भेटलो आणि सविस्तर त्याविषयी चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की पर्जन्यमापकाचा जो विषय आहे तो मी मार्गी लावण्याचा 100% प्रयत्न करतो आणि बाकीचं पाणंद असतील, सामूहिक शेततळे असेल, याच्यासाठी अनुदान असेल आणि बँकेचे काही मुद्दे होते युनियन बँकेचे, त्या संदर्भातही साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी 100% प्रयत्न करतो की मला यात काय बदल केला जाईल म्हणून। 2 दिवसापूर्वी तुमच्या परिसरामध्ये पाऊस पडला होता, त्यामुळे द्राक्ष बागांचं नुकसान झालं होतं। कृषी विभागाने काही पंचनामे केलेत का आणि त्या संदर्भात काही बोलणं झालं? कृषी विभागाचा जो कारभार आहे हा सगळा भोंगळ कारभार झालेला आहे। कृषी विभागाने 2 दिवसापूर्वी आमच्याकडे पंचनामे तर आमच्या देखत तर काही केले नाही, पण परंतु प्रत्यक्षदर्शी त्यांनी जे नुकसान झालंय ते बघितलंय आणि आशा करतो आम्ही की येत्या 8 दिवसाचा वेळ देऊन 8 दिवसात ते काहीतरी त्याच्यावर मार्ग काढतील आणि पंचनामे करतील अशी आशा बाळगतो। आणि त्यानंतर जर पंचनामे नाही केले किंवा शेतकऱ्यांना मोबदला नाही भेटला तर यापेक्षा दुसरं काय अजून पर्यायी मार्ग शेतकऱ्याला काय केला जाईल आणि कसं त्या संदर्भात पाऊल उचललं जाईल हे आम्ही निश्चितच ठरवू। त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची काही चर्चा झाली का? हो, त्या संदर्भात